ध्यान उभे विटेवा सुंदर ते ध्यान उभे विटेवा सुंदर ते ध्यान उभे विटेवा सुंदर ते ध्यान उभे विटेवा तुलसी हार काळा काच पितांबर तुलसी हार काळा काच पितांबर करकटारी देवनिया करकटारी देवनिया तुलसी हार हार काळा काच पितांबर तुळसी हार काळा काच पितांबर आवडे आवडे निरंतर ध्यान तुळसी हार काळा काच पितांबर तुळसी हार काळा काच पितांबर मकर कुंडल तळपती श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणी हरि बिनाची तुळसी हार काळा काच पितांबर तुळसी हार काळा 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 कशा पितांबर कंठे कसवमणे विराजित कंठे कसवमणे विराजित तुळसी हार काळा काच पितांबर तुळसी हार पितांबर आपण निरंतर आवड निरंतर हेच ध्यान तुळसी हार काळा काच पितांबर तुळसी हार काच पितांबर आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान तुळसी हार काळा काच पितांबर तुळसी हार काळा काच पितांबर कामने माधे हेच सर्व कहने मारे तू कामने माधे हेच सर्व सुख पाहीन श्रीमो श्रीमुख आवडीने तुळसी हार काळा कासे पितांबर तुळसी हार काळा कासे पितांबर तुळसी हार काळा काचे पितांबर तुळसी हार काळा काचे पितांबर रे
हार तुझ्या हार गळा कासे पिता हरबडे निरा टाळा टाळा निरंतर तुलसी हर तुलसी हर हरि जय जय हरि जय 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 हरि 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 जय हरि 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 जय 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 हरि हरि जय 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 हरि हरि जय 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 हरि हरि जय 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 हरि हरि जय हरि जय 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 जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि रकुमार कुमार कुमार हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूपचने सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले वसने तुहार विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगार अपरखुमादेवीवार सर्व सुखाचे आगार बापर कुमार विवारा सर्व सुखाचे आगार अपरखुमादेवीवार सर्व सुखाचे आगार बापर कुमार विवारा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवी
कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम आलो त्याची हा जन्मा आलो त्याची जन्मा आलो त्या हो जन्मा आलो त्याची आज फड झाले साचे आज फड झाले सा आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे जन्मा आलो त्या हा जन्मा आलो त्याची जन्मा आलो त्या हरी जन्मा आलो त्याची फड झाले साचे आज फड झाले सा आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले तुम्ही सांभाळिले संत तुम्ही सांभाळिले संत तुम्ही सांभाळिले संत तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते भय निरसले खंते भय निरसले खंते भय निरसले खंते हा कृत कृत्य जा हा कृत्य कृत्य झालो कृत्य जा कृत्य कृत्य इच्छा झालो केली ते पावलो इच्छा 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 केली ते पावलो हा कृत कृत्य झालो कृत्याळिले संते तुम्ही सांभाळिले झालो कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो 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 तुम्ही सांभाळिले संत तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संत तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते भय निरसली भय निरसली कंते भय निरसली कंते भय निरसली कंते निरसली कंते हा तुका मने काढ तुका मने काळ तुका मने काढ हरी तुका मने काळ करुण शके बड आता करुण शके बड आता करुण शके बळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ हा तुका मने काढ तुका मने काळ तुका मने काढ तुका मने काळ करुण शके बड आता करुण शके बळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ तुम्ही सांभाळिले संत तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले संती निरसली कंते भय निरसली भय निरसली कंती भय निरसली कंती कंती ठोपार कुमारी रोबार कुमार ठोपार कुमारी रोबार कुमार ठोपार कुमारी रोबार कुमार बार कुमाई रोबार कुमार ठोपार कुमारी बार कुमार ठोपार कुमारी बार कुमार ठोपार कुमारी रोबार कुमार ठोपार कुमारी बार कुमार बार कुमार बार कुमार रोबार कुमार रोबार रघुमाय रे ना रे रे ना आ
आलो त्याचे जन्मा 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 आलो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ राम झाले त्याचे तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संते तुम्ही सांभाळले संते हरी भय निरसली भय निरझली भय निरझली कंदी भय निरझली कंदी रे रे भय निरझली कंदी भय निरझली भय निरझली भय निरझली भय निरझली रे नाव माय नाय आना राव माय रे हरी ए भय निरसली कंदी भय निरसली भय निरसली कंदी भय भयानी रचली कंती निरचली भयानी भयानी
काळजी पड झाले सच्चे तुम्ही संभाळिले संती भय निरसले कंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही संभाळिले संती भय निरसले कंती तुका म्हणे काढ आता करू न शक्य बळ तुम्ही संभाळिले संती भय निरसले कंती नमो विठ्ठला राज या पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कलावज्ञ बुद्धरार्थावतारम कलांकं गतिज्योतिकामोदि वक्त्रम खलानीश्वादापनोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भज ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक तडिदीत पितांबरधारी भक्तवंच कल्पतरू भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेनं विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय श्रीमंत श्री विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं गुरुवर्य महान तपोस्वी तपोनिधी श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य महादेव बाबा घुले आणि निष्काम कर्मयोगी श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य शिवराम बाबा मस्कर यांच्या आशीर्वादानं या परमपवित्र शास्त्री क्षेत्र सारुणनगरीमध्ये चालत असणारा भव्य आणि दिव्य प्रकारचा सोहळ्यातील आजच्या दुसऱ्या क्रमांकाची सेवा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आमचे श्री हरिभक्तपरायण राहुल महाराज साळुंके यांच्या मार्गदर्शनाने परमपवित्र अशा मारुतीरायांच्या दरबारामध्ये माझ्या वाटेला आहे. त्यानिमित्तानं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा स्वर्ण योग आहे. विठाला कार्यक्रमाकरता उपस्थित श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट निडोबारायजी महाराज सूर्यवंशी श्री हरिभक्तपरायण संगीत रत्न संगीत अलंकार प्रकाशजी महाराज सुरवसे त्याचबरोबर ताल महर्षी ज्यांनी आताच खूप भव्य आणि दिव्य प्रकारचा मोठा सप्ताह करजगव्हाणला केला. सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील सर्व नामांकित गुणीजन कीर्तनकार गायक वादक हजर होते. आम्ही सोडून असे श्री हरिभक्तपरायण सचिन महाराज याडीच यांची वंदनीय उपस्थिती आहे. त्याचबरोबर श्रीयुत हरिभक्तपरायण सर्वच महाराज मंडळी प्रत्येकाच्या चरणी दोन हस्तक तिसरं मस्तक लववितो. महाराजांच्याच वारकरी शिक्षण संस्थेतील साधक आहेत आणि त्र्यंबकेश्वरवरून नारायणी मुलींची वारकरी शिक्षण संस्था ना तिथील सर्व माझ्या माय मुक्ताबाईंची उपस्थिती आहे. गोड नाही का. त्यांच्याकडे पाहून खूप बरं वाटलं मला. आज खरा कीर्तनाचा आनंद तो एका तालात बिलकुल इकडं नाही तिकडं नाही पावली पण तालात वाजवणं पण तालात आणि त्यापेक्षा गोड त्यांच्या चेहऱ्यावरची जी ठेवण आहे ना जे हावभाव आहेत ना ते फार गोड आहेत. नाही तर टाळकऱ्यांचे असे चेहरे असतात ना 5च्या फाटेल नोटा तरी बऱ्या इतके विचित्र. पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं आज कीर्तन 2:30 वाजेपर्यंत केलं तरी काही फरक पडत. अनमोल असं सहकार्य ज्यांचं आहे श्री हरिभक्तपरायण शिवाजी अप्पा चुंबडे त्याचबरोबर आदरणीय राहुल महाराज संपतरावजी नवले भास्कररावजी चौधरी रामदासजी नवले बाळासाहेबजी ढगे उत्तमरावजी ढगे राजारामजी ढगे शंकररावजी नवले रामनाथजी नवले उत्तमजी नवले. विशेष आभार मी आल्यानंतर ज्यांच्याने माझी भेट झाल्यानंतर वाटलं नाही मी पहिल्या भेटीत भेटलो असं. अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण साहेबरावजी ढगे सुरेशजी ढगे ज्ञानेश्वरजी चौधरी यांच्यात पैलवानचं नाव कोणतं आहे? पैलवानचं नाव नाही लिहिलं का? हां सुरेश ढगे ना. हां मला पैलवान लोक खूप आवडतात राहुल महाराज खरंच. हां तिरुपाटीलजी नवले यांची वंदनीय उपस्थिती आहे. पैलवान का बरं आवडतात माहिती आहे का? जर महाराष्ट्राच्या मातीत एक पैलवान जन्माला आले नसते तर मला कीर्तनाचा फेटा बांधता आला नसता. म्हणून पैलवानाप्रती आमची खूप प्रीती आहे. का बरं? पुणे परिसरामध्ये असे पैलवान जन्माला आले ज्यांनी मृत्यूलोकातले तर पैलवान जिंकलेच पण जो विश्व चालवणारा पैलवान तो सुद्धा ज्यांनी जिंकला. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज ह्याचे पैलवान होते. त्यांची खरी ओळख पैलवान. आमच्या गुरुवर्या परमपूजने वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबा आम्हाला बाबांचं चरित्र सांगत असताना जोग महाराजांच्या चरित्रातले असे सुंदर किस्से सांगायचे. पैलवान कोणाला म्हणतात? पपडी पैलवान नाही, ओरिजिनल पैलवान. जोग महाराजांचा आहार जेव्हा आमचे गुरुवर्य सांगायचे बाबा म्हणायचे असा एक माठ असायचा त्या माठाला बारीक फडकं बांधलेलं असायचं त्यावर छोटासा लोण्याचा गोळा ठेवायचे आणि गाईच्या दुधाची धार
त्या लोण्यावर मारायचे आणि खाली जे अंडाभर दूध पडायचं ना ते दूध जोग महाराज प्यायचे. असा आहार जोग महाराजांचा होता. त्यांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापित केली आणि गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वांचे लेकरं तिथे शिकू लागले. नाहीतर हा अधिकार आम्हाला नव्हता. कीर्तन करण्याकरता सुद्धा तुंब म्हणतील तेच कीर्तन करतील. विठाला 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 विठाला. सर्वांची गोड वंदनी उपस्थिती आहे. सुंदर असे कॅशिटवाले दादा आहेत. साऊंड सिस्टीम ही अत्यंत गोड आहे. तुम्हाला पाहिली की मला जरा घाम फुटतो. तुम्हाला म्हणजे कोणताही कॅमेरावाला असो तसं काही तुम्ही करणार नाहीत बरं का. अत्यंत गोड अशी 7 आहे. कार्यक्रमाची वेळ काय आपली 7 ते 9. आता 8:10 झालेत. म्हणजे खटवांग राजाला तरी 1 तास होता. गजानन महाराजाला तेवढा पण नाही, त्यापेक्षा कमीच आहे. बरोबर 9 वाजता आपल्याला थांबायचं आहे. तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा. नाही ओव्हर टाईमचा पगार डबल लागतो एवढं लक्षात ठेवा. म्हणजे मग तुम्ही सांगाल तिथपर्यंत काही अडचण नाही मला. अत्यंत थोडंसं गोडसं मी वेळेच्या आत बोलणार आहे. कीर्तनाच्या 2 सूचना आहेत. पहिली सूचना इच्छा असली तरी पाळावी लागेल, नसली तरी पाळावी लागेल. पहिली सूचना कोणी कोणाशी बोलायचं नाही. दुसरी सूचना जागा सोडून कोणी जायचं नाही. बसण्याच्या बाबतीत नो ऑब्जेक्शन. तुम्हाला जसं बसता येईल तसं बसा. तुमच्या पायाला मुंग्या आल्या तर माझ्या समोर झटका, मी काहीच बोलणार नाही. हो गुडघे दुखत असतील तर लांब पाय करून बसा, माझं काही म्हणणं नाही. तुमचं जर कंबर दुखत असेल, नाही मी काही बोललो नाही, तुम्ही पुढच्या पुढे तर्क लावू नका. घरी जाऊन आयडेक्स लावा, इथं झोपायला जागा नाही. तुम्हाला बोर अजिबात होऊ देणार नाही. फावलेल्या वेळामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. परमपवित्र असा मारुतीरायांचा दरबार आहे. कालची अत्यंत गोड पर्वणी गेली शिवरात्र. नुसती शिवरात्र नाही, महाशिवरात्र. शिवरात्र प्रति महिन्याला येते, पण काल जी गेली त्याला महाशिवरात्र म्हणतात. शिवमहापुराणामध्ये अत्यंत गोड वर्णन या शिवरात्रीचं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं व्रत आहे. भगवान शंकराची अनंतपटीची साधना एका दिवसामध्ये केली तर तिचं फल तुम्हाला मिळत असतं. एवढं चांगलं व्रत गेलं एकादशी कालचं शिवरात्रीचं. सर्वात भोडं दैवत आहे भगवान भोलेनाथ. इतकं भोडं दैवत नाही. आता भगवंताच्या भोडेपणाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. बाबा लोक तर काही काही कथा अशा सांगतात, चोरी करण्याकरता चोर निघाला, त्याला चोरी भेटली नाही, मग तो महादेवाच्या मंदिरात शिरला, मग त्याला गडती उतरवायची होती, मग त्याने महादेवाच्या पिंडीवर पाय दिला. आता किती जरी वेडा माणूस असला तरी तो महादेवाच्या पिंडीवर पाय देईल का? पण याने सांगावं आणि लोकांनी ऐकावं. महादेव भोडे होते मला मान्य आहे, पण किती भोडे होते? तुम्ही तुमच्या पत्नीची आवडती साडी एखाद्याला देऊन बघा, तुमचं जेवणं घरात मुश्किल आहे. परमात्म्याने त्यांचं आवडतं घर आपल्या भक्ताला देऊन टाकलं. लंका रावणाच्या बापाची नव्हती, लंका महादेवाची होती. कुबेरा तुम्ही जाता की मी जाऊ? विठाला विठाला भोड दैवत नाही. लंका सुद्धा रावण पूजा करायला आला आणि त्याला दक्षिणेत देऊन टाकली. महादेवाच्या भोडेपणाचे अनेक अनेक भजन आहेत. गाथ्यात तर आहेच. आम्ही म्हणतो शिव भोडा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. पण शिवमहापुराण बाबा लोक करतात म्हणून अनेक भजन आम्ही ऐकतो. अनेक भजन आहेत. हो मेरा भोला है भंडारी करता, नंदी की सवारी शंभुनाथ रे, ओ शंकर नाथ रे, हो गोरा भांगर गड़ के बोली तेरे, संग भूतों की टोली शंभुनाथ रे, ओ शंकर नाथ रे. भोलेनाथ इतकं भोळं दैवत नाही. हे स्वरात आलं की नाही मला माहित नाही. होतं काय स्वरात होतं का? मग ठीक आहे, जमलं. मग हे तसं माझा आणि स्वराचा काहीच संबंध नाही. 25 किलोमीटर पर्यंत. पण तरी दुकान चालू आहे. दुकानावर त्याचा काही परिणाम नाही. हा भगवंत अत्यंत भोळं दैवत महादेव. महाशिवरात्रीच्या अत्यंत पर्व काळावर या उत्सवाची सुरुवात आहे. आजचा 2रा दिवस आहे. सेवेकरता जो अभंग निवडलाय वैराग्यस्य परममूर्ती देवनिवासी जगद्गुरु तुकोबारायांचा आहे.
या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आणि मला गोड सुंदर अशा प्रकारे मार्गदर्शन करतात की परमात्म्याने काया दिली, हिला मातीमोल करू नको. आता मिळाली पुन्हा मिळेल की नाही सांगता येत नाही, शाश्वती नाही, गॅरंटी नाही. मिळाली हिचं सोनं करून घे. परमात्म्यानं काया कशा करता दिली? आमच्याकडे खानदेशात म्हणतात खाईल्यो पिल्यो उच्च्या तंगड्या करी चालणं जावं. परमात्म्याने काया दिली. औट हात का मानव देह हरीने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. देवाने सुंदर असं शरीर दिलं, देवे दिला देह भजना गोमट्टा तो या झाला फट्टा बाधिकेचा. परमात्म्यानं काया कशा करता दिली? मानवाचा स्वभाव आहे, खाऊ नाही ते खातो, पिऊ नाही ते पितो, जाऊ नाही तिथे जातो. कीर्तनाला आलं पाहिजे, लोक येत नाही. तमाशाला जाऊ नये गेल्याशिवाय, कीर्तनाला आले तर पुढं बसत नाही, तमाशाला गेले स्टेजला चिपकतात. त्यांना वाटतं नाचाचा पाय लागला तर माझा का उद्धार होईल. अरे परमात्म्याने काया दिली ईश्वराच्या प्राप्ती करता. दिल इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. हो नाश जीवपण भव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. नासे जीवन भव रोग. दिल इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. हो नाश जीवपण भव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. नासे जीवन भव रोग. रोग दे. इंद्रिय हात पाय कान डोळे मुखा बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण. नासे जीवपण भव रोग. परमात्म्याने काया दिली कशा करता? गर्व करण्याकरता का? आपल्यात गर्व तर कुठून कुठून भरलाय. बरं केलाच तर कशाचा करतो आपण गर्व? शेतीचा. अरे बाबा, शेती आपल्या आधी आपले वडील कसत होते, वडिलांच्या आधी आजोबा कसत होते, आजोबाच्या आधी पंजा कसत होता. शेती जागेवर आहे, कसणारा बदलला, तुझी नाही आहे. जर तुझी असती तर तू शेतसारा सरकारला भरला नसता. शेतीवर गर्व करू नका. करता कशावर? घरावर. 5 कोटीचा बंगला बांधा, अजून असा इमानदार पोरगा जन्माला आला नाही. 5 कोटीच्या बंगल्यात 2 कोटीचं बाथरूम असल्यावर म्हणणारा माझ्या बापाची शेवटची आंघोळ बाहेर करू नका, घरात करा. किती आदर्श संसार करा, किती पैसा कमवा. इमानदार पोरगा अजून जन्माला आला नाही. बाप मेल्यानंतर त्यानं 500ची नोट कपाळाला चिटकवली. कपाळाला ठोकडाच आहे, नुसता ठोकडा चिपकवत नाही, ठोकडा चांगले कालवतात त्या मुरमुऱ्यात आणि पुन्हा मागून फेकतात. घे, लय कष्ट केलेत वा, घे, लय लोकांच्या मुंड्या मोडल्या तू, घे, लय हाय हाय करत होता तू, म्हणजे नंतरही मजा घेतात. गर्व करता कशावर तुम्ही? सोन्या चांदीवर. अरे या जगात श्रीमंत 2च झाले, सोन्यावाले. त्यांचे एवढं श्रीमंत कोणी नाही. पहिला श्रीमंत लंकेचा राजा रावण आणि दुसरा श्रीमंत द्वारकेचा राजा कृष्ण. का बरं? दोघांची गावं सोन्याची होती. रावणाची लंका आणि कृष्णाची द्वारिका. दोघांचा परिणाम काय झाला माहिती आहे? एकाची जळाली आणि दुसऱ्याची बुडाली. तुमचं आपलं कुठे लागतं? एकानं 5 ग्रॅमची अंगठी केली, अशी बोटात घातली, माझी नकली आहे, त्याची ओरिजिनल होती. 5 ग्रॅमची अंगठी घेतली, बाजारात गेला. एक माळी मावशी अंग चापून चुपून अंग झाकून बसलेल्या होत्या भाजीपाला विकायला. यानं 5 ग्रॅमची अंगठी बोटात घातली आणि त्या माळी मावशीला म्हणतो, मावशी बटाटे काय भाव दिले? बरं बटाटे राहू द्या, टमाट्याचा भाव सांगता. बरं टमाटे असू द्या. बरं ते कोथमेरचं. माळी आजी याचं वारसं जेवेल होती. माळी आजी म्हटली, हा अंगठी दावतो का भाव विचारतो? माळी आजीच्या लक्षात आलं. माळी आजीच्या हातामध्ये अर्धा किलो सोन्याचे कडे होती. इथं
माडी आजीनं असा पदर बाजूला केला, त्याला म्हणे बटाटे 20 रुपये किलो, टमाटे 25 रुपये पावशर. जो लपवली ना अंगठी घरीच आला. अरे माणसाला गर्व सहन होत नाही, देवाला गर्व सहन होईल का? गर्व करू नका. तुम्ही गर्व करून करून करता कशाचा? सौंदर्याचा. अरे या जगात आमच्या दृष्टिकोनातून सुंदर एकच, तो म्हणजे पंढरीचा पाटील. दुसरं कोणी सुंदर नाही दादा. परमात्मा इतकं सुंदर कोण आहे सांगा? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अलीकडे सुंदर आणि असुंदर ओळखताच येत नाही. आता तुमच्याकडे तरी एकत्र कुटुंब पद्धती आहे. मी ज्यांच्याकडे जेवलो आमचे नवले दादा, अरे बाबा अलीकडे पोरांना मायबाप जड होतात. अशा अत्यंत भयावह कलियुगामध्ये हा नवले परिवार सर्व एकत्र कुटुंब पद्धती जपतोय. हा फार मोठा आदर्श आहे समाजापुढे. हा आदर्श घेतला पाहिजे. संघटित राहून जर कुठलंही काम केलं तर संघ शक्ती कलियुगे. कलियुगात संघटनेला फार मोठी किंमत आहे. जुन्या काळात जर तुम्ही मुलगी पाहायला घ्यायचे ना, एका मिनिटात सांगायचे संध्याकाळी पोरगी कशी आहे? गोरी गोरी पान आहे, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ आहेत, सफरचंदासारखे गाल आहेत, कलर ना फार गोरा आहे. आता 20,000 रुपये बक्षीस ठेवू आपण आणि तुम्ही पोरगी पाहायला जा. ती सावडी एका गोरी ओळखून दाखवा. शक्यच नाही ओळखणं. कितीही सावडी पोरगी असली आणि ती पोरगी जर एका बाईच्या ताब्यात दिली, अर्ध्या तासात ती बाई असो बनवून देते की ती पोरगी ओळखताच येत नाही नेमकी सावडी आहे की गोरी आहे. काय असतं ना ते मेकअप करणार काय काहीतरी म्हणतात त्याला, ते असं दुकान असतं त्याचं. हां बरोबर, ब्युटी पार्लर. ते काय काय ते बाबा बायानं ते असं डोळा असा लावून या फटीत सुद्धा चमकी भरतात. अरे किती बानटपणा आहे तो. हा, या जगात शरीर सुंदर नसलं तरी चालतंय, मन सुंदर असावं. सौंदर्यावरही गर्व करू नका. गर्वाचं घर खाली आहे, गर्व कोणाचा टिकला नाही. मग गर्व करायचं नाही. हे शरीर परमात्म्याने दिलं ना, त्याच्या प्राप्तीसाठी झिजवायचं. मग देवाला प्राप्त करून घ्यायचं ना, 2 पर्याय आहेत. 1 देवासोबत वैरत्व करा, 2 देवावर प्रेम करा. देवासोबत वैरत्व आपल्याकडून शक्य नाही. का बरं? तितकी आपली कुवत नाही. मग सोपं आहे, देवावर प्रेम करा. प्रेमाने देव आपलंसं करता येऊ शकतो. प्रेमाने जग जिंकता येतं, देवही जिंकता येतो. करायचं देवाला प्राप्तीसाठी काय साधन आहे? तो जाड माळ घालावी लागेल का? नागपूर ते शिरपूर गंध लावावा लागेल का? जंगलात तपश्चर्या करता जावं लागेल का? काही करण्याची गरज नाही. ठाईची बाई सोनी करा एक चित्त, संसारच करा. 4 वर्णी आश्रमात ब्रह्मचारी, वानप्रस्थी, संन्यासी आणि गृहस्थी ही आश्रम ज्यांनी निर्माण केले ते जगद्गुरु शंकराचार्य. स्वतः संन्यासी आहेत, पण त्यांना विचारा बरं चारींमध्ये श्रेष्ठ कोण? ते म्हणतात धन्यग्रस्त आश्रम हा. मग कोणता ग्रस्ती धन्यतेच्या लायकीचा आहे? दुसऱ्याच्या मुंड्या मोडून संसार करणारा, दुसऱ्याचं चांगलं न सहन होणारा, तो संसारी धन्यतेच्या लायकीचा आहे का? नाही नाही नाही. एका जगद्गुरूने प्रश्न उद्भवला आणि दुसऱ्या जगद्गुरूने उत्तर दिलं. तुकोबराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. बरं, संसाराचे प्रकार आहेत. तुम्ही आपण करतो तोही संसार आणि संत करतात तोही संसार. तुम्हा आपल्याला संसाराची व्याख्या, संसार करू नये मी असं म्हणत नाही. लोक संसाराला वाईट म्हणतात. संसार खूप चांगला आहे, तो करता आला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण देतो आणि पुढे चालतो. तुम्हाला भिलावा कळतो का? भिलावा कळतो ना? काही भागात त्याला बिबा म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात? बिलावा. बिलावा कळतो ना? पांढरा पांढरा असतो तो, हां काळा काळा असतो. हां बरं, बिलावा चांगला का वाईट? वाईट, बरोबर. बिलावा वाईट. पण ऐका, दोघी बाजू आहेत त्याच्या बाबा. हां दोघी बाजू आहेत. हे म्हणता वाईट आहे, पण बिलाव्याचा पहिला चांगला गुण, तो तळ हाताला उभरत नाही. काही काही 2 पायाचे बिलाव्या तळ हात सुद्धा सोडत नाही. बिलाव्याचा पहिला चांगला गुण, तो तळ हाताला उभरत नाही. बिलाव्याचा दुसरा चांगला गुण, स्वरयंत्राला कशी सूज येऊ द्या. बिलावा दुधामध्ये फोडा, दूध उकडा आणि ते दूध पिऊन टाका, स्वरयंत्राची सूज कमी होते. बिलाव्याचा तिसरा चांगला गुण, तुम्हाला कसाही काटा मोडू द्या, बिलाव्याचा चटका ठेवा, कालांतरानं काटा निघून येतो. आता सांगा, बिलावा चांगला का वाईट? हा बदलले राहू तुम्ही.
असं नाही. बरं चांगला तर चांगला, चांगल्या भिलाव्याचं तेल काढा, असं तळ हातावर रगडा आणि तोंडावर फिरवून पहा बरं. हां, मग दोष भिलाव्याचा की वापर करणाऱ्याचा? हळूहळू येतात तुम्ही रेंजमध्ये. हां, दोष भिलाव्याचा की वापर करणाऱ्याचा? वापर करणाऱ्याचा. तसं दोष संसाराचा नाही आहे, दोष संसार करणाऱ्याचा आहे. संसारच केला पाहिजे मला तर वाटतं. अहो सावता महाराजांनी परमार्थ केलाच नाही, सावता महाराजांनी शुद्ध संसारच केला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, मोठ नाळा विहीर दोरी अवघी व्यापियली पंढरी. कांद्यात विठ्ठल, कारल्यात विठ्ठल, गिलक्यात विठ्ठल. मामा पुढे या. विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. सावता महाराजांनी परमार्थ केला नाही, संसारच केला. पण संसार इतका आदर्श झाला की पंढरीचा देव सावता महाराजांना भेटण्याकरता आला. याचं नाव संसार. बरोबर. संसार कसा करावा? विचारात ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराजांना मुलं किती? ज्ञानेश्वर महाराजांना मुलं किती? मुलं 4. बरोबर. किती? 4. नाही बरोबर. आपणचा अभ्यास झालाय, कीर्तन ऐकू ऐकू असं काय करत? कोण म्हटलं? हे सांगण्यावर बक्षीस राहिलं असतं तर मग नसते म्हटले, आप्पा दोन्ही म्हटले, मग म्हटले असते मीच म्हटलो. ज्ञानेश्वर महाराजांना मुलं किती? अरे आता कॉपी करा ना, म्हणा ना 4. नाही, अरे बायको नव्हती पण मुलं होते 4. नाव नाही ना, होते ना, तेच तर सांगायला आलो मी. नाव आहे का? ज्ञानोबरायांच्या मुलांचं नाव ज्ञानी, मुमुक्षु, जिज्ञासू आणि संसारी. ज्ञानोबरायांनी 4 करता प्रॉपर्टी कमावली. विचारसागर, पंचदशी, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, मग माऊली म्हणतात. अवघाची संसार सुखाचा करीण, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीण, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक. अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, तिन्ही ज्ञानोबरायांचा संसार. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबरायांसारखा संसार कोणाला जमणार नाही. संसाराची व्याख्याच मला कळाली नाही. संसार म्हणजे काय? 2-4 एकर शेती, 1 स्लॅबचं घर, माझी बायको, 2 शेंबडे पोरं, झाला संसार. याचं नाव संसार आहे? असा संसार चिड्या मुंग्या सुद्धा करतात. संसार केला जगद्गुरु तुकोबरायांनी. तुकोबरायांसारखा संसार कोणाला जमतोय? तुकोबरायांसारखी श्रीमंती कोणाकडे नाही. तरी बरेच लोक म्हणतात तुकोबराय गरीब होत्यावर तोंडात किडे पडतील, असं बोलू नका. तुकोबरायांनी 4092 अभंग लिहिले. आम्ही 4च पाठ करतो आणि 4 चाकी गाडीत फिरतो आणि तुकोबरायांना गरीब म्हणतो. हे कितपत योग्य आहे? तुकोबरायांची श्रीमंती जर ऐकायची असेल तर ऐका. तुकोबरायांसारखा संसार नाही जमणार कोणाला. तुकोबरायांच्या पत्नीचं नाव जिजाबाई. या महाराष्ट्र, ते बाबाच बरोबर आहेत मग बरं का. माझं नाव जिजाबाई. या महाराष्ट्रावर 2 जिजाबाईंची उपकार आहेत. 1 शिवाजी महाराजांची आई, 2 तुकोबरायांची बाई. या 2 जिजाबाई जन्माला आल्या नसत्या तर मला कीर्तन करता आलं नसतं, तुम्हाला ऐकता आलं नसतं. एकीनं शिवबा दिले, दुसरीनं तुकोबा दिले बरं का. दोघी जिजाबाई
माझी तुम्हाला प्रार्थना माय, तुम्ही मेल्यावर, तुम्ही मरू नये, मेल्यावर तुमच्या 2 पिढ्यांनी तुमचं नाव घ्यावं असं जर वाटत असेल तर या दोघी जिजाबाईंपैकी एका बाईचं चरित्र वाचा, तसं जगा 5 पिढ्या नाव घेतील तुमचं. दोघीने काय केलं माहिती, काय टाळे, तसं जगा, टाळ्या नका वाजा. दोघीने काय केलं माहितीये का, दोघींनी नवऱ्यासाठी भावाला सोडून दिलं. मेन टायटल त्यांच्या चरित्रातलं मेन गाभा सांगतो. दोघींनी सासरसाठी माहेर सोडून दिलं. तुम्हाला कुत्र गोड लागतं, कुठलं, हा माहेर गोड लागत नाही अशी बाईच नाही. नाशिक जिल्ह्यात अशी मला माहित नाही. तुमच्या गावात जर अशी नाही एखादी इमानदार, तिला फक्त माहेरून येऊ द्या, चेक करा, घराचं कुलूप सुद्धा उघडत नाही ती. सगुबाई इकडे, हे बाय माईनं केलं, हा हे ना माझ्या भावानं केलं, चोट्टी इकडून चोरून घेऊन गेली, तिकडचं नाव सांगतेस बाय. हा भावावर इतकं प्रेम, इतकं. आतापर्यंत फक्त भावाच्या प्रेमाच्या गाथा ऐकल्याच होत्या, प्रत्यक्ष पाहिल्या. आपली संस्कृती बाबा तुम्ही जुने लोक सांगत होते की देवाचा आशीर्वाद नाही घेतला तरी चालतो, साधू संतांचा आशीर्वाद नाही घेतला तरी चालतो, पण बहीण भाचीचा चांगला आशीर्वाद घेतला पाहिजे असं शिकवायचे ना तुम्ही. हे कोणाच्याच ध्यानात नाही आलं, हे फक्त एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं. असा कार्यक्रम वाजवला भाऊ. अरे नवरा तुतारी वाजवतच राहिला, कुठं धनुष्यबाण ठोकून आली त्याला मी पता पटलं नाही. फार फार प्रेम. पण या दोघी जिजाबाई बरं का, लक्षपूर्वक आहे का, एकीनं शिवबा दिले बरं का डुबेरकर, दुसरीनं तुकोबा दिले. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, मला मान्य आहे, संस्कार जिजाऊन दिलेत. म्हणून आपण म्हणतो ना मातृदेव भव नंतर पितृदेव भव. आधी माता मग पिता, पिता पिता म्हणून आधी. महाराजांच्या जीवनातले अनेक पैलू आहेत जे जिजाऊनं शिकवलेत. एका पोवाड्यात सुंदर कल्पना आहे. तो शाहीर म्हणतो, हो किंमत केली दुधाची तुझ्या आई, हो किंमत केली दुधाची तुझ्या आई, जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. महाराष्ट्राच्या मातीत राजे अनेक झालेत, पण शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा जन्माला येणार नाही. महाराजांच्या जीवनातले अनेक पैलू आहेत. अरे आपल्या आईला तर कोणी आई म्हणतं, आपल्या बहिणीला तर कोणी बहीण म्हणतं, पण दुसऱ्याच्या आईला आई आणि दुसऱ्याच्या बहिणीला बहीण म्हणणारा इतिहासात एकच मर्द, त्या मर्दाचं नाव आहे शिवबा. महाराजांच्या जीवनातल्या अनेक पैलूंपैकी एक पैलू सांगतो आणि पुढे चालतो. सकाळ सकाळची वेळ आहे. महाराज सकाळी सकाळी आपल्या सिंहासनावर बसलेत. महाराजांच्या समोर एक शामियाना आलाय, अत्यंत सुंदर सजवलाय, मखमलीन पडदे लावलेत, हिरे माणिक मोत्याचे लटकन लावलेत, सुगंधित उठणे त्यामध्ये घातलेत, पुष्पमाळांचे सुंदर असे हार लावलेत. शामियाना समोर ठेवला, महाराजांकडे पाहिलं, मुजरा राजा तुम्हीच बघा की. महाराजांना वाटलं यात सोनं चांदी हिरे माणिक मोती जवाहरात असेल. महाराज दडा 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 खाली उतरले. महाराज शामियानाच्या जवळ आले. महाराजांनी पडदा बाजूला केला. शामियानात हिरे नव्हते, माणिक नव्हते, मोती नव्हते. त्या शामियानात एक सुंदर बाई बसली होती, इतकी सुंदर, पान खाल्लं तर घसा लाल होईल,
महाराजांनी तिच्याकडे पाहिलं. सवंगड्यांना म्हणतात, हे काय? तुमच्यासाठी आहे. अरे हे जर आमच्या आऊसाहेबांना कळालं ना, तुमच्या बरोबर आमची हाजरी घेतली जाईल. आपल्या दरबारात कुणा आई बहिणीचा अपमान होता कामा नये. कोणही कल्याणच्या सुभेदाराची सून आहे. महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराची सुनेची ओटी खणा नारळानं भरली आणि कल्याणच्या सुभेदाराची सून स्वाभिमानानं परत केली. मोगलाची सुभेदार सुन मोगलाची सुभेदार सुन तिला दिला मान सन्मान असा न्यायी राजा आई माझाची जाग. महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला महाराजाचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराजाचा राजा शिवाजी राजा. जिनं शिवबा दिलेत दोन, जिनं तुकोबा दिलेत. तुकोबारायांच्या पत्नीचं नाव जिजाबाई आणि श्रीमंताची पोरगी होती, पण गेली नाही आपल्या बापाच्या घरी. तुकोबारायांच्या घरात खायला अन्न नसायचं, पण पतिव्रतेचे पूर्णपणे लक्षण जिजाबाईत होते. पतिव्रतेचे काय लक्षण आहे? तो पतीची मता अनुसरवणी पतिव्रता. पतिव्रतेमध्ये कोणाचंही नाव घेतलं जात नाही. मी एकदा असंच कीर्तनात म्हटलो, अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, तारा. मला 4च आठवायच्या. तुम्ही नव्हते तिथं आठवण द्यायला. 5व्यात माझी गंमत अटकायची, 4थ्याला ब्रेक लागायचा. मी म्हणायचो अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, तारा. मागच्या भजनाचं लक्षात आलं, बाबाची गंमत गुंतली आहे, बाबाला मदत केली पाहिजे. त्यानं बरोबर यमक लावला. मी म्हटलं अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, तारा. तो म्हणे त्याच्यात माझी एक धरा. तूही गुडं आणतो तू. अरे पतिव्रतेचं पहिलं लक्षण पतीच्या मताच्या पलीकडे जात नाही. पतिव्रतेच्या स्त्रीचे अनेक लक्षण आहेत. आणि माझी तर माय माऊल्यानं तुम्हाला पूर्णपणे प्रार्थना आहे, एवढं आपल्याकडून नाही होत ना. पतिव्रता नारीचे काही लक्षण आहेत, त्यापैकी सोपे सोपे लक्षणं पाळावेत. सर्वात महत्त्वाचा नियम, आपल्या पतीच्या पलीकडे जाऊन कोणाच्याही पायाला स्पर्श करायचा नाही. पतिव्रता स्त्रीचं पहिलं लक्षण आहे. बाबा बुवाच्या सुद्धा पाया पडायच्या नाही. मग पडायचंच नाही का? पडायचं ना, दुरून पडायचं. बाबा बी सेफ, बाई बी सेफ. परपुरुषाच्या पायाला स्पर्श करूच नाही पतीच्या पलीकडे. दुरून श्रद्धेने नमस्कार करावा. परत एक फॅट आलाय. महाराजांनी जसं छत्रपतींचा फोटो लावला ना, तशा बऱ्याच बाया गुरु महाराजांचं पॅन्डल गळ्यात घालतात. हे हृदय इतकं हलकट नाही. ही जागा फक्त आपल्या पती परमेश्वराकरता आणि त्याच्या नावाच्या मंगळसूत्राकरता आहे. गुरुबद्दल श्रद्धा असावी, निष्ठा असावी, प्रेम असावं, पण हृदयात जागा नसावी. पतिव्रता स्त्री, हे असं बोललं तर कुठं कुठं पेटू शकतं. कारण बऱ्याच बाबा लोकांचे फोटो आता स्त्रिया, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न. नाहीतरी कीर्तनात सांगितलेलं ऐकायचं नाही. अरे कालचं झोपलो नाही मी. काल शिवमहापुराण कथा रात्री 11:30 पावणे 12 वाजता अमरावतीला आटोपली. रात्रभर प्रवास केला. सकाळी नांदगाव तालुक्यात कीर्तन केलं आणि पुन्हा हा प्रवास करून आता कीर्तन करून रात्री जळगाव जाणार. आणि तुम्ही म्हणता कीर्तनकाराचं ऐकायचं, दगड मारून घेऊ का माझ्या डोक्यात मी? असं नाही. मला फक्त एवढा मुद्दा सांगायचा आहे की जिजाबाई प्रचंड सेवा करायची तुकोबारायांची. तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हती. जिजाबाईनं भाकरी टाकाव्या, भांडाऱ्या डोंगरावर जावं, तुकोबाराय नाही सापडले परत यावं. भामचंद्र डोंगरावर जावं, नाही तुकोबाराय सापडले कोराडे डोंगरावर जावं. नाही तुकोबाराय सापडले की संध्याकाळ झाली, हात जोडावीन तुकोबारायांना सांगावं, धनी अहो कोणत्या डोंगरावर जाता सांगून जात जा, माझी दिवसभर पायपीट होती, मला त्रास होतो, माझ्या पोटात अन्नाचं कण नाही, तुम्हाला शोधण्याच्या हिशोबात असं काय करता? तुकोबाराय म्हणतात, आवले कशाला एवढी पायपीट करतेस गा? छोटासा प्रयोग सांगतो तुला. काय? देऊळगावाच्या बाहेर आली की तुला 3 रस्ते दिसतील, 3 वाटा लागतील. कुठल्याही वाटेनं 10 पावलं चालायचं. पुरचंडीभर माती उचलायची आणि कानाला लावायची. ज्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल आवाज आला त्या डोंगरावर निघून यायचं.
मी तुला त्या डोंगरावर 100% भेटेल. विश्वास नाही बसला जिजाबाईला. दुसऱ्या दिवशी भाकरी टाकल्या, दुल्ली डोक्यावर ठेवली, देऊगावाच्या बाहेर आल्या. 3 वाटा लागल्या भांडाऱ्याच्या दिशेनं. ते 10 पावलं चालल्या. पुरचंडीभर माती उचलली, कानाला लावली. मातीतनं आवाजाला विठ्ठल 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 विठ्ठल. अंतःकरण गदगद झालं जिजाबाईचं. वा, धन्य झालं माझं जीवन. कोणाचं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, माझ्या नवऱ्याची पायदूड विठ्ठल विठ्ठल म्हणते. माझ्या नवऱ्याची भक्ती पराकाष्ठेला पोहोचली. काय माझ्या आईनं सूर्यनारायण आचला असेल, काय माझ्या माईबापानं पुण्य केलं असेल, काय माझ्या गतजन्माचं पुण्य असेल की अशा पती परमेश्वराचा संसार माझ्या नशिबी लागला. धन्य झालं माझं जीवन. आनंद झाला जिजाबाईला. जिजाबाई भांडारा डोंगर चढतीये. वरून ऊन तपतंय, खालून जमीन तपते. पायात वावना नाहीत. वावना म्हणजे चप्पल. पायात चप्पल नाही. चालता 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 जिजाबाईच्या पायामध्ये काटा रुतला. काच दिशी काटा घुसला आणि रक्ताची चिरकांडी उडाली. आई ग म्हटली. जिजाबाई खाली बसली. पायातनं रक्त येत आहे, डोळ्यातून पाणी येत आहे. जिजाबाई ढसा ढसा रडतीये. काटा जिजाबाईला रुतला, पण घाम पंढरपूरच्या देवाला फुटला. त्यानं पटकन विटवून खाली उडी घातली. खांद्यावर घोंगडं टाकलं, हातात काठी घेतली, छोट्याशा लेकराचं रूप घेतलं आणि हात जोडून पंढरीचा भगवान उभाय जिजाबाई पुढं. आई साहेब काय झालं? जिजाबाई सांगते, त्या पंढरीच्या काड्यानं माझ्या नवऱ्याला वेड केलं. कोणाला सांगतीये? घ्या, त्यालाच सांगती. त्या पंढरीच्या काड्यानं माझ्या नवऱ्याला वेड केलं म्हणे. मग त्याची भाकरी घेऊन चालली, पायाला काटा रुतला. देव म्हटले, आई मी काढू का तुमच्या पायातला काटा? जिजाबाई म्हणे, तू एवढूस लेकरू काय काटा काढशील? भगवंत म्हटले, बाई तुला इतकंही समजत नाही, मी चांगले चांगले काटे काढून टाकले. हा, जगाचा मालक, विश्वाचा बाप, पंढरीचा पाटील तुकाराम महाराजांच्या बायकोला काटा मुडतो, तो पंढरीहून काटा काढायला येतो, दातानं काटा बाहेर काढतोय. तुकोबरायांच्या संसारातली श्रीमंती आहे. पटत असेल तर करा असा संसार. जिजाबाई तुकोबरायांकडे गेल्या. जसा झालेला वृत्तांत सांगितला. तुकोबराय म्हणतात, वाह, योगी यांच्या ध्यानी त्याताना तुळसी तो तू आम्हापाशी. मागे पुढे कोणाच्या स्वप्नात न जाणारा भगवंत माझ्या घरातल्या सर्वसामान्य माणसाची सेवा करतो. माझी भक्ती पराकाष्ठेला पोचली. माझं जीवन धन्य झालं. या मृत्यू लोकात जन्माला आलो याचं सार्थक झालं. अभंगाच्या प्रथम चरण. जन्म आलो साचे, जन्म आलो त्याचे, 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 जन्म आलो त्याचे. जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे. आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, हो हो हो, आज फळ झाले साचे,
आपलं नाशिक जिल्ह्याच्या थोडं पुढे गेलं ना, गुजरात बॉर्डर लागली, चांगलं भजन म्हटलं की नको नोटा फेकतात. तुम्ही टाळ्या तर वाजवा, लय गोड म्हटलं ना. नोटा. माझ्या जन्माचं सार्थक झालं. मी प्रत्येक ग्रंथातला एक एक पुरावा तुम्हाला देतो, वेळ पुरतो तिथपर्यंत. जन्माचं सार्थक झालं कोणी म्हणावं? भागवतातलं गोड उदाहरण आहे. भागवतामध्ये एक 4 पायाचा हत्ती आहे, नाव त्याचं गजेंद्र. भरपूर बायका आहेत त्याला, भरपूर मुलं आहेत, नातवंड आहेत, सुना आहेत. त्याच्याशी दहशत आहे ना. तो जर वनविहार करण्याकरता निघाला तर वाघ आणि शिंव सुद्धा त्याला पाहून रस्ता बदलायचे, अशी दहशत आहे. असे बरेच गजेंद्र आहेत आता समाजात. ते गजेंद्र चौकात उभे राहिले की लोक रस्ता बदलतात त्यांना पाहून. पण हे गजेंद्र इतके संसाराच्या नादी लागले ना, एके दिवशी गजेंद्र जलक्रीडा करण्याकरता गेला आपल्या प्रियजनांना घेऊन. स्वतः पाण्यामध्ये उतरला, सोंडेत पाणी घेतोय, पत्नीच्या अंगावर फुवारा मारतो, सोंडेत पाणी घेतो, मुलाच्या अंगावर फुवारा मारतो, सोंडेत पाणी घेतो, नातवाच्या अंगावर फुवारा मारतो. फुवारा मारणं म्हणजे काय? फॉर्च्युनर घेणं फुवारा मारणं आहे. 2-4 एकर शेती घेणं फुवारा मारणं, 5-6 तोड्याचा हार करणं फुवारा मारणं, चांगली साडी आणणं फुवारा मारणं. फुवारा मारता 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 गजेंद्राचा पाय केव्हा काळ पकडतो म्हणजे मकर, सांगता येत नाही. त्या मकरानं पाय पकडला आणि या गजेंद्रानं बायको पोरांना सांगितलं, पाय पकडलाय माझा. गजेंद्राची बायको म्हणते, अरे पकडा तुमच्या बापाला काळा बाहेर. आमच्याकडे जर असा काळानं पाय पकडला ना मकराचा, तर त्या गजेंद्राची बायको म्हणतो, पोराओ 2-4 एकर फुकून द्या डॉक्टरच्या. आणि म्हाताऱ्याला घरी घेऊन या. पण जेव्हा डॉक्टर सांगतो ना आता गोड्या औषधं काम करत नाही, तेव्हा गजेंद्राची बायकोच म्हणते, अरे पिकलेलं पान आहे ते, गडून पळणार आहे ते. सोडून गेले हो गजेंद्राला सर्वे. गजेंद्रानं आयुष्यभर देवाचं नाव घेतलेलं नव्हतं. असे बरेच महाभाग आहेत, आयुष्यभर देवाचं नाव घेत नाही, जणू काही त्याचा प्रणच असतोय विष्माचार्यासारखा, घेतच नाही हो देवाचे नाव. आमच्या गावात एकाचं आयुष्य निघून गेलं देवाचं नाव न घेतलं, आणि त्याला 4 पोरं, 3 शेती करायचे आणि एक मुंबईला इंजिनियर. अख्खं आयुष्य गेलं देवाचं नाव नाही घेतलं. शेवटी त्याला खाली टाकलं. शेतकऱ्यांना फोन केला इंजिनियरला, म्हणे हॅलो बोलो, अरे तात्यात जाणार आहे आता, येऊन जा. त्यानं लगेच गाडी काढली, 7 तासात घरी. पोरापोरांची मिटिंग बसली. म्हणे का रे काय? कंपनी फॉल्टी होती, प्रोडक्ट चांगलं होतं. पोरं म्हणे का रे आयुष्यभर आपल्या बापान देवाचं नाव घेतलं नाही, मरताना का होईना देवाचं नाव घेतलं पाहिजे. शेतकरी म्हणे, बा आम्हाला शेताच्या बांधाच्या पलीकडे काहीच माहीत नाही, तू इंजिनियर आहे, देवानं तुला प्रगल्भ बुद्धी दिली, तू हुशार आहे, काहीतरी कर. म्हाताऱ्यानं देवाचं नाव घेतलं पाहिजे. इंजिनियर म्हणे त्यात काही नवल आहे, चुटकीचं काम आहे. पा म्हातारा कसं देवाचं नाव घेत नाही, तुम्ही सांगा कोणत्या देवाचं नाव घ्यायला लावू. ते शेतकरी म्हणे, बो सध्या महादेवाचं सीजन आहे, महादेव असा धरलाय सध्या बाईंनी. आमच्याकडं तर रात्री 2:30 वाजता महादेव उठवतात बाया, 3-3 तास महादेवाची पूजा. नवरा बिन डब्याचा शेतात, काल गर्दी माय पूजा. पती परमेश्वराची सेवा स्वर्गाला जाण्याची सर्वोत्कृष्ट सीडी आहे, काय करणे लागत नाही. मायबाप तू इंजिनियर पोरगा म्हणे, पहा म्हातारा कसं देवाचं नाव घेत नाही. त्यानं असं ढेपचं पोतडं घेतलं, गोनपाट असं फाडलं, आणि या शेतकरी 3 पोरांना म्हणे, पहा रे आता हे पोतडं मी फाडलं, जातो तात्याला सांगतो, तात्या पोतडं फाटलं, काय करू? तात्या म्हणेल शिव. शिव शिव म्हणजे शंकर. पेढा कोणत्याही बाजूनं का गोड लागतो, आणि देवाचं नाव कसंही घ्या फल देतं. हे शेतकरी म्हणे, काय जमलं रे, हुशार आहे आपला इंजिनियर. पण विसरून गेले, खाली पडेल त्यांचा बाप होता. गेले 4 जण. असं पोतडं फाडलं आणि त्या म्हाताऱ्या पुढे धावलं. म्हणे, तात्या पोतडं फाटलं, काय करू? तात्या म्हणे, टाचा घाल. शिव नाही म्हटला हो, काही शिवत नाही नावाला असेत. त्यातला गजेंद्र आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं गजेंद्रानं, पण मरताना देवाला हाक मारायची त्याला शुद्ध अंतःकरणाने. कमळाचं फूल घेतलं, जर तरची भाषा आहे, विश्वास नाही त्याचा देव आहे असं. जर या जगात परमात्मा असेल तर माझ्या रक्षणा करता येईल, त्याचा भाव. त्यानं कमळाचं फूल फेकता बरोबर परमात्मा इतक्या वेगानं आलेत ना. हा कहे लक्ष्मी
ती कहे गजराज. हा शब्द लक्ष्मीजवळ म्हटले आणि ती शब्द गजेंद्राजवळ. गजेंद्रानं वर पाहिलं तर काय दिसलं? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोने, गरुडावर बैसोने माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं, पण मरताना मला घेण्याकरता साक्षात परमात्माला माझा जन्म सार्थक लागला. गजेंद्राने म्हणावं, जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. रामायणामध्ये एक पक्षी आहे, नाव त्याचं जटायू. सध्या रामायण ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रत्येक संसाराने वाचला पाहिजे. जन्माला कसं यावं गीता शिकवते, मरावं कसं भागवत शिकवतो, पण जन्म आणि मरण याचा मधला टप्पा जर शिकायचा असेल तर रामायण महत्त्वाचं आहे. रामायणाने तुम्हाला आणि आपल्याला आदर्श जीवन जगता येईल. आणि तुम्ही आणि आपण सर्व लोक तर फार भाग्यवान आहेत. आपल्या इतकं भाग्यवान कोणीच नाही. तुम्ही 100 वर्ष जगावेत आणि 100 वर्ष जगल्यानंतर तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस यावा. आणि त्या दिवशी जर तुम्हाला कोणी विचारलं का हो तुम्ही 100 वर्ष जगले, तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा सुंदर दिवस कोणता, छातीला हात लावून सांगा 22 जानेवारी 2024. का बरं? त्या दिवशी रामलला आपल्या पूर्वजांनी पाहिलेले स्वप्न आपल्या डोळ्याने याची डोळा आपण अनुभवलेत. इतकं सुंदर वातावरण होतं ना, आणि इतकी गोड सजवली ना अयोध्या मोदीजींनी. बघा, माझं राजकारणाशी काही घेणदेण नाही, पण माझं प्रचंड माझ्या बापापेक्षा प्रेम आहे माझं मोदीजींवर. त्या माणसाने इतके चांगले दिवस आणलेत ना, तरी काय काय केलं मोदीनं. तुझ्या घरी भांडे घसडायला पाहिजे होते. बायकोच्या हाताचा मार खातो, मोदीनं काय केलं म्हणतो. हां महाराज, हजारो साधू संत ऋषीमुनींनी तपश्चर्या केली, आपलं पुण्य पणाला लावलं, तेव्हा भारताच्या मातीत असा एक रत्न जन्माला आला की ज्याने तंबूतला राम राजमहलात बसवला. काय केलं पाहिजे होतं, काय केलं पाहिजे. राजकारण गेलं चुलीत, काही घेणदेण नाही. आपण हिंदू आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान आपल्याला पाहिजे. अरे मजारीवर चादरी चढवणारे, दर्ग्यावर डोकं टेकणारे बरेच आहेत, पण गंगा मातेची आरती करणारा, संसद भुवनाच्या पाया पडणारा, साधू संतांचं पूजन करणारा असा नेता या मातीला लाभला. यापेक्षा काय भाग्य पाहिजे, काही नको. हिंदुत्वाचा विचार केला तर तुम्हाला माझे विचार पडतील. मला फक्त एवढं सांगायचं आहे काय की अत्यंत सुंदर सजवली आहे. मी तर देवाला प्रार्थना करतो, बाबा देवा मला काही नको, पुढचा जन्म कुत्र्याचा दे पण अयोध्येत दे. देवाला प्रार्थना आहे माझी. देवा काय मागत नाही मी, एकच मागणे काय, नगरी हो अयोध्यासी. बरोबर आहे का? तुल सागरा ना हो, चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. देवाला हीच प्रार्थना करा की देवा ह्याच्या पलीकडं काय नको, एकदा जन्म दे. तो दिवस आम्ही अनुभवला ना. अरे महलावाल्यांनी तर सडा समर्जन रांगोळ्या केल्याच, झोपडीवाल्यांनी सुद्धा आपल्या झोपड्या महलासारख्या सजवल्यात, सुगंधित उठणे लावलेत, दिवे लावलेत. आणि प्रत्येक जणाला वाटत होतं काय, रामलला अयोध्येत नाही, रामलला माझ्या गावात येणार आहेत. प्रत्येक जण म्हणत होता हो राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, तो अंगना सजाऊंगी, दीप जला कर दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला कर दिवाली मनाऊंगी. पढ़ के बागाज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बागाज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बादल खिल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बादल खुल जाएंगे, राम आएंगे. आता रामाची प्राण प्रतिष्ठा झाली म्हणून रामाचा फायदा आम्हाला होतो. आमच्या आधी तुम्ही लय रामावर फायदा करून घेतला. तुमच्या इतक्या कोणीच नाही कमवल्या. हाव
नको, इतकं मोकळं बोलायला योग्य नाही, माझं तोंड जरा छोटा आहे. मला सांगायचं, रामायणात एक पक्षी आहे, नाव त्याचं जटायू. काय नातं जटायूचं आणि राजा रामचंद्राचं? जटायूचं आणि राजा रामचंद्राचं नातं आहे बाप लेकाचं. राजा रामचंद्र हे जटायूचे सुपुत्र होते. पियुष रामायण नावाचं रामायण, त्या रामायणातली कथा आहे. लोक म्हणतील कुठं लिहिलं. एकदा रामप्रभूंचे वडील दशरथजी इंद्र दरबारी जायचे. इंद्रासोबत त्यांची चर्चा व्हायची, इंद्रासोबत गप्पा मारायचे. एकदा इंद्र बसलेला, इंद्राच्या शेजारी एक देव बसलेला आहे, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. दशरथानं विचारलं, या देवाचं नाव काय? म्हणे शनिदेव. डोळ्याला पट्टी का बरं? म्हणे शनिदेवानं ज्याच्याकडे वक्रदृष्टी केली त्याचं पतन होतं, म्हणजे ज्याच्याकडे वाकडी नजर केली त्याचं पतन होतं. राजा दशरथ म्हणे असं काय होत नाही, उघडा ती डोळ्याची पट्टी. भरपूर समजवलं राजा इंद्राने, पण दशरथ जे ऐकायला तयार नाही. त्यांना त्रास होत असेल, त्यांना दिसत नसेल. अहो तेव्हाची टेक्नॉलॉजी कुठे, आताची कुठे? आता तर एवढी टेक्नॉलॉजी प्रगत पण नाही तेव्हा इतकी. आता सुद्धा दिसतं, काही काही बरेच समाजात असे पोरं आहेत. आता टी व्हीला पण घटना येतात. त्या मामांना माहिती आहे, राहुल महाराजांना माहिती आहे. माझी मुलगी 4थीला जाते फक्त बाबा, म्हणजे 4 आणि 5, 9, 10 वर्षाची आहे. तिच्या डोळ्याला पट्टी बांधा आणि तिच्याकडे सायकल चालवायला द्या. ती हायवेने 10 किलोमीटर सायकल चालवून दाखवते डोळे बांधून. त्यात काही नवल नाही. तिचे डोळे बांधा, तुमच्या रुमालानं बांधले तरी चालतात. तिच्याकडे मोबाईल द्या, तुमच्या स्क्रीनवर फोटो कोणाचा, त्याच्यात काय काय बारीक कलर बिलर सर्व सांगते. त्याच्या पलीकडे तिचे डोळे बांधा, तिच्याकडे वर्तमान पेपर किंवा तुमच्या खिशातली डायरी द्या. तिने जर वाचून नाही दाखवलं तर मी कीर्तन करणं सोडून देईल. हे काय जादूबिदू नाही. मेडिटेशन केलं तर तुमचेही पोरं करू शकतात. हे सर्व अनेक पोरं करतात महाराष्ट्रात. सांगण्याचा उद्देश असा आहे की दादा, हट्ट धरला दशरथानं, डोळ्यावरची पट्टी उघडा. ऐकायला तयार नाही इंद्र. इंद्राला सृष्टी नाईलाज झाला. सर्व देव लोक बाजूला केले. दशरथ राजा समोर आहे. इंद्राच्या डोळ्यावरची पट्टी उघडली आणि जसं का शनिदेवाने पाहिलं राजा दशरथाकडे आणि दशरथाचं पतन झालं. स्वर्गातून राजा दशरथ खाली येऊ लागला. जलक्रीडा करणाऱ्या एका पक्षानं पाहिलं, वरून कोणीतरी खाली येत आहे. उंच भरारी घेतली, अलगत झेललं राजा दशरथाला आणि काठावर आणलं. तोंडावर पाणी मारलं, मूर्छित अवस्था गेली. विचारलं, तुमचं नाव? दशरथ. वा वा. तुझं नाव? जटायू. तुझ्यामुळे वाचलो, नाही तर मरून गेलो असतो, समुद्रात पडलो असतो, खाऊन टाकलं असतं मला जलचर. अहो म्हणले, वाचलो ना, ठीक आहे, बोल तुला काय पाहिजे माझ्याकडनं. जटायू म्हणे, मला काही नोकर मागून घे, मी कोणाची उपकार ठेवत नाही. मला काही नोकर माग. अहो मला काही नको. शेवटी हट्ट धरला दशरथानं. जटायू म्हणतो, मला तुमच्याकडं मागायचं नाही. मग दशरथ राजा म्हणतात, कोणाकडं मागायचं? जटायू म्हणतो, मला देवाकडं मागायचं. काय मागायचं देवाकडं? माझा देवापर्यंत वशिला मी देवाकडनं आणून देईल, बोल काय पाहिजे. मग जटायू समोर आला आणि जटायूनं सांगितलं, दशरथजी माझी एकच इच्छा आहे. काय? जरी मी पक्षी आहे ना, तरी माझ्या पोटी माणसाच्या बाळाने जन्म घ्यावा आणि त्याच्या मांडीवर माझा जीव जावा. म्हटलं हे शक्य नाही. का बरं? तू पक्षी, तुझ्या पोटी माणसाचं बाळ कसं जन्म घेईल? असं होऊ शकत नाही. म्हणजे मग वचन दिलंय, वचन खाली जाणार नाही. जटायू, मला पहिला पोरगा झाला की मी तुला दत्तक देईन. याला म्हणतात पॉलिटिक्स. मुलगाच नाही, दत्तक द्यायचा प्रश्नच नाही. पण पुढे चालून श्रावणबाळ मेलेत. यज्ञ केला, पयासदान मिळालं. राजा दशरथाच्या घरी 4 लेकरं जन्माला आले. सर्वात मोठे राजा रामचंद्र. जटायू आला. जटायूनं लगत राजा रामचंद्राला उचलून घेऊन चालला. नारदानं थांबवलं, अरे थांब, हे पक्षी आहे, हे मानवाचं बाळ, तुझ्याकडं घेऊन जाशील तर हे मरून जाईल. जटायू म्हणतो, माझं पोरगा मी घेऊन जाईल, काही करो. अरे पण तुला फायदा काय? एक काम कर, या तुझ्या मुलाला, तुझ्या बाळाला राजा दशरथाकडे तुझी अमानत ठेव म्हणून राहू दे. मी साधू या नात्यानं तुला वचन देतो, तुझा अंतकाळ जवळ आला की तुझं पोरग तुला मांडी देण्याकरता येईल. जी मांडी राजा दशरथाला मिळाली नाही, ती मांडी जटायूला मिळाली. आणि ज्या दिवशी जटायूनं राजा रामचंद्राच्या मांडीवर देह ठेवला, त्या दिवशी जटायूनं म्हणावं, जन्म आलो त्याचे, आज ही फळं झाले साचे. माझ्या जन्माचं सार्थक झालं. कोणी कोणी म्हणावं, अनेक उदाहरणं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले. तर अनेक प्रसंग आहेत. प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बहरजी नाईक, अनेक लोकांचे चरित्र आहेत की ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. एक पिक्चर तुम्ही पाहिलात तानाजी नावाचा. सकाळी सकाळी तानाजी मालुसरे, येसाजी कंक पद्मावतीच्या माचीहून येत होते.
जिजाऊ मासाहेब देवडीत उभ्या होत्या. शिवाजी महाराजांनी पाहिलं मासाहेबांच्या चेहऱ्यावरचं दुःख. मासाहेबांना दंडवत केला आणि सांगितलं, मासाहेब तुमचा चेहरा फार दुःखी आहे. झालं तरी काय? जिजाऊ सांगते, शिवबा या रयतेची काळजी आहे रे. काय झालं? ही रयत खचली का, हरली का? नाही शिवबा, अजूनही उम्मीद जिवंत आहे. रोज माऊली सकाळी उठते, घट्यावर बसते, गाणं म्हणते, इडापिडा जाऊ दे बडीचं राज्य येऊ दे. मासाहेब कोण होता तो बडी राजा? शेतकऱ्यांचा राजा होता, कष्टकऱ्यांचा राजा होता. त्याच्या दरबारात शेतकरी अत्यंत सुखी होता. राजाच्या मुठा आवडल्या, रक्त सडसडलं, लालबुंद चेहरा झाला, डोळ्यात रक्त उतरलं आणि सांगितलं, मासाहेब मी होईन तो बडी राजा, मी निर्वीन शेतकऱ्यांचं राज्य. जाऊ दे रे शिवबा, सांग तुझ्या युद्धाची तयारी कुठपर्यंत आली? आता कसली आली तयारी मासाहेब? कुठल्या गडापासून सुरुवात करायची याचा विचार मी करतोय. गड म्हटला आणि मासाहेबांनी असा हात धरला शिवाजी महाराजांचा. करा 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 ताणत नेलं. समोर दिसत होता कमानीतून कोंडाणा. कोंडाण्याकडे पाहिलं आणि मासाहेब शिवाजी महाराजांना म्हणतात, शिवबा कधी घेशील रा कोंडाणा? कोंडाणा म्हटलं आणि शिवाजी महाराज मागं सरले. मासाहेब मोगलांनी 2 गड मोठ्या जबाबदारीनं राखलेत. पहिला कोंडाणा आणि दुसरा पुरंदर. त्यातल्या त्यात कोंडाण्यावर उदय भाने आहे. त्याच्या युद्धाची ताकद मला माहिती आहे. 2000ची कडवी फौज त्याच्याकडे. जाऊ दे, बघू कधीतरी. एका सुभेदारानं पाहिलं, दडा 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 चालत आला. मासाहेबांना नमस्कार केला, राजाला मुजरा केली. राज मी तुमचा बालपणीचा सखा वैर, आजपर्यंत नाही काय मागितलं राज, मग आज मागायची इच्छा आहे. राजाला वाटलं याच्या लेकाचं लग्न आहे, काहीतरी मागल. अरे माग के काय पाहिजे? राज मला वचन द्या. अरे दिलं त्याला वचन, हातात हात दिला आणि सांगितलं, दिलं वचन. वचन दिलं म्हटल्याबरोबर ताना म्हणतो, राज एवढा कोंडाणा माझ्या पदरात घाला. कोंडाणा म्हटलं आणि शिवाजी महाराजांना घाम फुटला. अरे ताना येडा की खुडा तू, तुझ्या लेकाचं लग्न आहे. राज वचनाला बट्टा लावू नका. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग लगीन रायबाचं. मला वचन दिलंय, कोंडाणा द्यावा लागल. महाराज सकाळी मानाचे वस्त्र तानाजी मालुसरेंना दिलेत. सांगितलं, ताना मला अपयश चालणार नाही. राज अपयश आलं ना, हा ताना आपलं तोंड तुम्हाला दाखवणार नाही. सभेत मानाचे राजवस्त्र दिले. राजानं जवळ बोलवलं, अंगावरची हिरवीगार शॉल काढली, तानाच्या अंगावर टाकली, सत्कार केला. ताना स्वतःला जप, काळजी घे, स्वराज्याला तुझी गरज आहे. राजा चिंता करू नका. 9मीच्या रातीला गड घेतो. गड घेतला की खून म्हणून गवताची गंजी पेटवतो. गडावर जाळ दिसला की निघून या, मी स्वागताकरता तयार असेल. नेमकं त्यानं 500 मावड्यांची टोळी घेतली. गडाचा सर्वे केला. गडाच्या पश्चिमेची बाजू आहे, तिथं खूप मोठी दरी आहे. ज्यानं गड बांधला त्यानं भिंत बांधली नाही. ज्यानं गड राखला त्यानं चौकी पहारे ठेवले नाही. तानानं तीच वाट निवडली. चरित्र फार मोठं सांगायला माझ्याकडे वेळेचा अभाव आहे. तानाचा 500 मावडा गडाच्या पश्चिमेला आला. 2 मावड्यांच्या कमरेला माड बांधली आणि जैसे वानरच चढून या जाती माकडं चढावेत तसे 2 मावडे चढले. तुळजा भवानीनं पहिलं यश दिलं. दोघांनी माड खाली फेकली. माड म्हणजे काय? पेंटर लोक जी CD बनवतात ना कलर द्यायला, त्याला माळ म्हणतात. तुळजा भवानीनं पहिलं यश दिलं. दोघांनी माळ खाली फेकली. पहिलं पाऊल घातलं तानानं, दुसरं पाऊल घातलं सूर्यानं. इथं 2 काल्पनिक पात्र सांगितले जातात. आम्हाला शाळेत पण शिकवतात. पहिलं काल्पनिक पात्र यशवंती नावाची घोरपड. दुसरं काल्पनिक पात्र शेलार मामा. इतिहासात याची कुठेही नोंद नाही. नगर जिल्ह्यातला एक शाहीर आहे, त्याची पोवाड्यातली कल्पना आहे. पिक्चरांमध्ये पण खरं दाखवत नाही, बकरीत वर्णन आहे. पिक्चरमध्ये दाखवलं दोरी तुटली, 2 मावडे खाली पडलेत, 42 मावडे खाली पडलेत. पहिलं पाऊल घातलं तानानं, दुसरं पाऊल घातलं सूर्यानं. हळूहळू हळूहळू तानाचा 500 मावडा गडावर आला. राजाची पहिली युद्ध कला वापरली, नाव तिचं गनिमी कावा. गरा 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 मराठ्यांच्या समसरी फिरत होत्या. अर्धा गडकरी कापून काढला. उदयभानाच्या हातात तलवार आली. तिकडनं उदयभान, इकडनं तानाजी मालुसरे. एकाच्या अंगात इंद्राच्या इरावताचं बळ आहे, दुसऱ्याच्या अंगात यमाच्या रेड्याचं बळ आहे. एकाला गड घ्यायचा आहे, दुसऱ्याला गड घेऊ द्यायचा नाही. एक मराठ्यांचा सरदार आहे, दुसरा राजपूत आहे. जशा विजा चमचमाव्यात तशा तलवारी चमकत होत्या. दोघी एकमेकाच्या समोर आलेत. लढता 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 नियतीनं साथ दिली नाही. जे ते कर्म घेती झोले, ते कुणाचे न चाले. उदयभान्यानं सट्ट दिशी गाव घातला. तानानं ढाल लावली, पण ती ढाल फुटली
आणि तानाचं मनगट तुटलं. तानानं मरण ओळखलं. आता मृत्यूशिवाय पर्याय नाही, पण असं मरायचं नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. डोक्याचा मुंडासा काढला, हाताला गुंडाळला, असा घाव घातला उदय भाण्यावर. गता प्राण झाला उदय भाण्या. ताना पण पडलेत, उदय भाण्या पण पडला. गड हातात आला. खून म्हणून गवताची गंजी पेटवली. राजाला जाळ दिसला. राजानं मातेचं दर्शन घेतलं. आऊसाहेब निघालो. तानानं गड घेतला. जसे राजा आले तर मुख्य दरवाजात सैनिक माझेत, सैन्य माझं आहे, पण ताना दिसत नाही. जगदंबे माझ्या तानाचं रक्षण कर. जगदंबे माझ्या तानावर संकट नसू दे. जगदंबे माझ्या तानाला स्वराज्याची आणि स्वराज्याला ताण्याची गरज आहे. राज्य जसे जसे जवळ येतात कुठंतरी गोल रिंगण आहे. राजा आल्यावर सर्व बाजूला होतात. कोणीतरी झोपलंय, अंगावर हिरवीगावर शॉल आहे. शॉल तर माझी आहे. राजे जवळ येतात. जगदंब 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 चिंतन करत थरथर त्या हात्यानं तो शेला बाजूला करतात. तानाचं तुटलेलं मनगट पाहतात आणि राजाच्या डोळ्यातनं पाणी आणि तोंडातनं शब्द येतो. राजानं म्हणावं गड आला. हा किती वर्ष झाले हो तानाजीना जाऊन? 350 पावणे 400 वर्ष झाले. तरी तुमच्या गावात गजानन महाराज म्हणताय गड आला, तुम्ही म्हणतात सिंह गेला. तानाचा आत्मा स्वर्गातून बोलला माझा जन्म सार्थकी लागला. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. माझ्या जन्माचं सार्थक झालं. पण तुकोबराय कोणाच्या सहाय्यानं झालं? म्हणतात माझा सांभाळ संतांनी केला. माझ्या जीवनातली भीती घालवली. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, भयाने रसले खंते, तुम्ही सांभाळले संते, भयाने रसले खंते, तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, भयाने रसले खंते, तुम्ही सांभाळले खंते, भयाने रसले खंते, तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते. जेवणामध्ये देव भेटणं सोपं आहे, संत भेटणं अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी. देव भेटेल, संत नाही भेटणार. हा संत भेटण्याकरता देवाची कृपा लागते. रामायणात गोड वर्णन आहे. सध्या रामायण म्हटलं की राहुल महाराजांच्या अंगाला काटा येतो. रामायणात गोड चिंतन आहे. मारुतीराय जेव्हा गेले ना लंकेत, हनुमंतराय ऐकायला पण आहेत. लंकेत गेले होते ना कशा करता? सीतामातेचा शोध लावण्याकरता. जेव्हा जेव्हा संकट आलं तुम्ही मारुतीरायच पुढे. शिवमहापुराणात तुमच्या गायकानं गोड भजन म्हटलं. हो राम पे जब जब विपदा आई, कौन बने रखवाला, मेरा बजरंग बाला हो, मेरा बजरंग बाला हो. गोड आहे. ज्या ज्या वेळेला रामावर संकट येतं ना तेव्हा मारुतीराय पुढे येतात. मारुतीराय गेले बा लंकेत आणि बिभीषणाला मारुतीराय दिसले आणि बिभीषणानं साष्टांग प्रणिपात केला. बिभीषणाचे उद्गार आहेत. कहत बिभीषण जय हनुमंता, राम कृपा बिनु मिले नहीं संता. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम. परमात्म्याला सुद्धा वाटतं संत आपल्या जवळ राहावेत. कित्येक उदाहरण आहेत माझ्याकडे.
तुकोबाराय गेले पंढरीला. वारी संपली. पांडुरंगा पुढे हात जोडतात. पांडुरंगा संपली वारी, निघालो. सांभाळून जा तुकोबाराया, रात्रीचा प्रवास करू नका. आणि हो, पुढच्या वारीला मी तुमची वाट बघतोय. 10 पावलं पुढे गेले. पुन्हा तुकोबाराय मागं फिरले. पांडुरंगा येतो, या या, सांभाळून जा. पुन्हा 10 पावलं पुढे गेले. पुन्हा मागं. पांडुरंगा येतो. राग आला पांडुरंगाला. काय कमी आहे तुकोबाराया, राहायचं तर थांबा ना पंढरीत. येतो म्हणता आणि मागे फिरता. जुन्या काळातलं उदाहरण दिलं. पांडुरंगा माझी अवस्था कशी आहे सांगू. पूर्वी काही बहिणीला घेण्याकरता मोटरसायकल जात नव्हती, 4 व्हीलर जात नव्हती. पूर्वी भाऊ गाड बैलवर घेण्याकरता जायचा. आणि पोरगी जर माहेरी चालली ना, बायांना लगेच कळायचं ही माहेरी चालली का सासरी चालली. का बरं. पोरीचं लक्ष जर बैलाच्या शिंगाकडे तर पोरगी माहेरी चालली. पोरीचं लक्ष जर जाणाऱ्या रस्त्याकडे तर पोरगी सासरी चालली. आता येडीला माहेर सासर सारखंच आहे. नाही, मी हिनवत नाही हा, मी तुमच्या विरोधात बोलत नाही. मला बायांच्या विरोधात बोलायला आवडतच नाही. नको बाबा, कशाला उग चांगल्या चांगल्याची जिरली. हा, मी पूर्वी खूप बोलायचो बायांच्या विरोधात. मला फार घाण सवय होती. एका गावात इतकं पटवून सांगितलं मी की ते टिकली लावली नाही पाहिजे, कुंकू लावला पाहिजे. ते एका माणसाला कीर्तन आवडलं आणि त्याच्या बायकोला नाही आवडलं. त्या बाईनं मनातल्या मनातलं शिव्या दिल्या मला. सकाळी 4 वाजता तिचा नवरोबा आला आणि मला म्हणतो, बाबा काय कीर्तन केलं हो, चला आपल्या घरी. तो घरधनी म्हटला, बाबा 35 वर्ष झाले सप्ताह चालू, यानं कधीच बाबा चाय प्यायला नेला. तुम्हाला कसं म्हणतो घरी झाला, सांभाळून जा बरं, दाल में कुछ काला आहे. मी म्हटलं, अरे आता तो बोलवायला आला, जावं लागेल. नेमकं मी त्याच्या मागं मागं पायरी उतरलो. तेवढ्यात एक जण समोरून आला. जय हरी महाराज, कुठं चाललंय. म्हटलं रामबूच्या घरी. सांभाळून जायचा. अरे बापरे. त्याच्या घरी जात जात मला 10 लोकांनी सांगितलं, व्यवस्थित जा, सांभाळून जा. काय करावं, माझे लाईट लागले. गेल्या गेल्या मी पुढच्या टप्प्यात बसलो. तो मागच्या घरात गेला. त्याच्या बायकोला म्हणे, ए बाबा आले, चहा ठेवून देते. म्हणे कोणते बाबा. म्हणे रात्रीचे कीर्तनकार बाबा. अजिबात चहा ठेवणार नाही. काय कामाचं कीर्तन केलं त्या बाबानं, कीर्तन येतं का. तो म्हणे, हे बाय इज्जत घाल नको, मी पहिल्यांदा बाबा आणलाय, याच्या पुढे कुठला बाबा आणणार नाही. आजच्या दिवसच्या नाही म्हटली ना. तो म्हणे, हे बाय तुझ्या पाया पडतो, मी ऐकतोय, तुझ्या पाया पडतो, याच्या पुढे कोणताच बाबा आणणार नाही. आजच्या नाही म्हटली ना. तो म्हटला, पाय तुला माझी शपथ. हा शपथ घातली, साखर घेऊन या. तो पुढच्या टप्प्यात आला आणि मला म्हणतो, बाबा आलो साखर घेऊन. म्हटलं जाय बाबा. तो साखर घ्यायला गेला. ते मागच्या घरातून आली बाबा ही पुढं. म्हणे, बाबा. म्हणलं, काय तुम्ही रात्रीचे कीर्तनकार का. म्हटलं हां. म्हणे, मग बरोबर आहे. म्हणलं, काय मा नवरालाही डेंजर आहे म्हणे बाबा. म्हटलं, काय झालं. म्हणे, तो गोड बोलून घरी आणतो. म्हटलं, मग दोरीनं बांधतो, मुसळानं हाणतो. म्हटलं, बापरे बाप. मी आपलं धोतर उचललं, कणकणाट घरी. तेवढ्यात तो घरी आला. म्हणे, का ग बाबा. म्हणे, मी काय करू. तो बाबा दोरीन मुसळच मागत होता. म्हणे, मग देऊन दिलं असतं. त्यानं मागच्या घरातून दोरीन मुसळ काढलं. मी पुढं पडायचो आणि तो मागं पडायचं. असं काही माझ्यासोबत झालं नाही. इधी इधी काय लागेल. हे जोडून सांगितलं मी. स्त्रियांच्या विरोधात बोलू नाही, मला हे म्हणायचं. नारी जातीचा स्वाभिमान. बरं, बोलायला 3च मुद्दे आहेत. किती वाजा. 9:30. एवढीच विनंती आहे तुम्हाला. माय माऊल्यानं तुमची निंदा कुठल्याच कीर्तनकाराने करू नये, काही संबंध नाही. आणि कीर्तनकार बाबा बोलून बोलून बोलतात काय. 3च गोष्टी आहेत बोलायला. कोणत्या. लग्नात नाचत नका जा, पदर घेत जा, मामा कुंकू लावत जा. जो बाबा येतो तो सांगतो, कुंकू लावा, कुंकू लावा, कुंकू लावा, कुंकू लावा, कुंकू लावा, कुंकू लावा, कुंकू. तू एका कुंकूची फॅक्टरी आहे. तू काहून प्रचार करतो. घेणं देणं, कंदील लावून येणं.
लावू दे ना बाबा, टिकली का लावी ना. अरे कुंकूत केमिकल आहे, तू भरतो आता कुंकू, लावू दे टिकली. तसं तो टिकली पण लावण्याच्या लायकीचा नाही. अरे असं नका ना बोलू. मला असं वाटतं, आमचे एक महाराज फार सुंदर सांगतात, स्त्रियांना हिणवण्यापेक्षा त्यांना त्यांचा स्वाभिमानच सांगितला पाहिजे. स्त्रियांचं प्रत्येक आभूषण महत्त्वाचं आहे, ते स्त्रियाने जोपासावं. कुंकू लावतात ना बाया, या दोघी भुवयांची जी मधली जागा असते ना, हिला म्हणतात ललाट. ही जर परपुरुषानं उघडी पाहिली तर नवऱ्याच्या आयुष्यातले काही दिवस कमी होतात. म्हणून स्त्रियांनी ती झाकली पाहिजे. कशाने झाकतात? कुंकवाने. कुंकू हे चंद्राचं प्रतीक आहे. जसा चंद्र हा कलेने वाढत जातो, तसं माझ्या नवऱ्याचं आयुष्य सुद्धा कलेने वाढत जावं म्हणून स्त्रिया कुंकू लावतात. स्त्रिया असं डोकं विचारल्यानंतर मध्यभागी कशी रेष असते डोक्यात, तिथं कुंकू किंवा गुलाल भरतात, त्याला भांग म्हणतात. आणि त्याच्यावर अशी बिंदिया झाकतात. का बरं? हे माझं सौभाग्य, याला कोणाची नजर लागू नये म्हणून बिंदिया झाकली जाते. पुढं या कानात मोठे मोठे तोंगल असतात, आवाज करतात, ते बारीक घुंगरू असतात त्याच्यात. का बरं? समजा पोरगी नांदायला आली, शेजारच्या बाईकडे मीठ मिरची उसनवार घ्यायला गेली, त्या बाईने जर हिला हिच्या सासूविषयी काही चुगली सांगितली तर त्या झुमक्याच्या आवाजात ऐकू येऊ नये म्हणून झुमके असतात. पुढे या नाकात असते नथनी, त्या नथनीत असतो मोती. का बरं? तर राग शांत करण्याची ताकद ही मोती नावाच्या रत्नात आहे. आणि माय मावल्यांना राग कुठं येतो? नाकाच्या. हे फक्त ऐकून घ्यायचं. आता ते नथाबिता काही राहिल्या नाही, आता फुल्या आल्या नाही का. पण पूर्वी भल्या बघा त्या आजीच्या नाकात एवढ्याल्या नथा होत्या बरं का. बघा पूर्वी नथ म्हणजे सर्वात मोठं आभूषण. आमच्याकडे साक्री तालुक्यात, आता आमच्या मामांची जमीन आहे तिकडं, साक्री तालुक्यात अशा मोठ्या मोठ्या, मी पूर्वी ना बसने फिरायचो. ज्या गावात गेलो का, मी ज्या घरी गेलो का, त्या आजीच्या नाकात एवढी नथ होती. आता मी त्या आजीकडं पाहिलं आणि माझ्या डोक्यात विचार शिरला, आजीबाई जेवण कसं करत असेल, काही संबंध आहे का माया? पण माझ्या डोक्यातच घुसलं बुवा ते, आजीबाई जेवण कसं करत असेल. मी जेवढं पुढच्या टप्प्यात, आजीबाई जेवली मागच्या टप्प्यात, कीर्तन झालं पण मला रातभर झोप नाही लागली. माझ्या डोक्यात एकच, आजीबाई जेवण कसं करत असेल. रात्रभर विचार केला. सकाळी 5लाच उठलो, पहिल्या गाडीने जायचो ना, आजीबाई चाली म्हणे, भाऊ लयगोड कीर्तन केलं बा, पुढच्या वर्षी पण ये. म्हणलं गजानन महाराज तुला शेवटचा चान्स आहे, पाय ट्राय करून. म्हटलं आजी मी पुढच्या वर्षी नक्की येईन, 1 कपभर चहा पाचते का? म्हातारी म्हणली मग. म्हातारी पटकन घरात गेली, कब्बशी भरून चहा आणली. मी हाडूच कप उचलून घेतला आणि बशी म्हातारीच्या हातात दिली. म्हटलं आजी माय एवढी चहा तुला पेनीच पडीन म्हणता अन्न. म्हणले बापा. म्हातारीने अशी बशी घेतली, नथ उचकावली, फुरका मारला. मी तो भयान झालो. अरे पूर्वी फक्त आभूषणं नव्हती, वागवण्याची टेक्निकल सुद्धा होती. मला फक्त एवढं सांगायचं आहे की मीराबाई, जनाबाई, सखूबाई यांनी देशाचा स्वाभिमान गाजवला. माईबाप, नारी. आम्ही ज्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानाचे गोडवे गातो ना, ते ज्ञानोबाराय कधी ज्या समाजाला कंटाळून निघून गेले असते, पण ज्ञानोबाराय तुम्हाला आणि मला प्रदान करणारी माझी माय मुक्ताबाई. मुक्ताईनं सांगितलं, ज्ञानदा साधू कसा असावा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, साधू कसा असावा. मुक्ताबाईने 1 नाही, 2 नाही, 3 देव दिलेत. ज्ञानदेव, नामदेव, चांगदेव. हा अधिकार या देशातल्या नारीचा आहे. आणि उद्याचं भवितव्य आहे. एवढ्या जेवढ्याही मुली उभ्या आहेत ना, यांच्यात मीराबाई आहे, मुक्ताबाई आहे, उद्याच्या चांगल्या वक्त्या आहेत, कीर्तनकार आहेत. बरेच लोक विरोध करतात स्त्रियांच्या कीर्तनाला, पण सातारकर बाबांचं मनोगत ऐकलं पाहिजे, पूजनीय जोशी बाबांचं मनोगत ऐकलं पाहिजे. नारी जर एखाद्या कीर्तनकाराला जन्म देऊ शकते तर कीर्तन का नाही करू शकत? करावं. माझा देश, धर्म, राष्ट्र हिताचे विचार तिनेही मांडावेत. फक्त एवढं सांगायचं आहे की पांडुरंगासमोर तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा माझी अवस्था कशी आहे? कन्या सासुराशी जाय, मागे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटशी केशवा. प्रभू कधी भेटणार? पांडुरंगानं सांगावं, तुकोबा जसं मला सोडताना तुम्हाला वाईट वाटतं ना, तसं तुम्हाला सोडताना मलाही वाईट वाटतं. मला काय किंमत आहे हो?
पतित पावन मी तो आहे खरा, तुमच्याने बरा दिसत असे. म्हणजे देवाला देवपण सुद्धा संतांमुळे, एवढा अधिकार संतांचा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. काय भीती होती तुमच्या मनात? काही पाहिजे होतं? नाही हो. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. माझ्या जीवनामध्ये आम्ही कधी काही मागितलं नाही, पण प्रभूने न मागता आम्हाला सर्व काही दिलं. बरं बरं बरं, काय मागायचं होतं तरी पण? जो यम सर्वांना त्रास देतो, यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा कोणी सोडवू शकत नाही. पाहतो हुंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतसे. त्या काळा जमका अजब तडाका बे, तू क्या जाने लडका बे. यमाच्या तडाक्यातून कोणी सुटत नाही. त्या यमाला नुसतं नाव सांगा, तो यम सुद्धा घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तर का बरं? तुकोबराय म्हणतात, आम्ही त्याच्यावर विजय मिळवला अभंगाच्या 4थ्या कडव्यात. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, हो तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, हो म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ. आता न करू शके बळ, आता न करू शके बळ. आता तो यम बड करू शकत नाही. एकच शंका आहे मला, मग ना घेण्याकरता यमच. सज्जनाला घेण्याकरताही काळच येतो, दुर्जनाला घेण्याकरता काळ येतो. पुण्यवानाला घेण्याकरता काळ येतो, पाप्याला घेण्याकरता काळ येतो, मारकऱ्याला घेण्याकरता काळ येतो, आणि दारू पिणाऱ्याला घेण्याकरता सुद्धा काळच येतो. मग दोघांमध्ये फरक काय? फरक एवढाच आहे, आपल्या गावात जर कोणी मंत्री आले, आमदार आले, तर त्यांच्यासोबत बंदूक धरून पोलीसच असतात. आणि आपल्या गावात जर एखाद्यानं दरोडा टाकला तर त्याला जेलमध्ये टाकण्याकरता घेऊन जाणारेही पोलीस असतात. म्हणजे पुढाऱ्यासोबत असतात तेही पोलीस, आणि चोट्ट्यासोबत असतात तेही पोलीस. दोघांमध्ये फरक काय? फरक असा आहे, तर पुढाऱ्याच्या ताब्यात पोलीस आहेत आणि पोलिसांच्या ताब्यात आरोपी आहेत. तसं सज्जनाच्या ताब्यात काळ आहे आणि काळाच्या ताब्यात दुर्जन आहे. विठोबा हरी जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमाये, हरी विठोबा रखुमाये, हरी विठोबा रखुमाये, हरी विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये,
हरी जज विठोबा रखुमा हरी जज जज विठोबा रखुमा जज 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 विठोबा रखुमा रखुमा हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई कीर्तन असेल. मी सोडून सर्व महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार तुम्ही लोकांनी या यादीमध्ये आदरणीय आमच्या राहुल दादांच्या माध्यमातून, आदरणीय शिवाजी आप्पांच्या माध्यमातून बोलवलेत. मी एक छोटासा कीर्तनकार यांच्यामध्ये काय तुम्हाला नाविन्यपूर्ण सांगणार, पण माझी प्रार्थना आहे जास्त कथा कीर्तन ऐकण्यापेक्षा थोडंच ऐका आणि अनुकरणात आणा. तसं जगा आणि तसं वागा. आळंदीला जाऊ नका, पंढरीला जाऊ नका, एकादशी धरू नका, सोमवार धरू नका, गावातल्या मंदिरात दर्शनाला येऊ नका. रोज सकाळी एकच काम करा. रोज उठलात की आईबापाचं दर्शन घ्या, त्याच्या पलीकडे पुण्य नाही. सकळ तीर्थाची धुरे जे का मात पितरे. वास्तविक आपला भाग जरी शहराला लगत असला तरी आपण शेती करणारी लोक आहोत आणि शेतकऱ्यांमध्ये या गोष्टी सांगायच्या नाही. कारण का, शेतकरी कष्ट करतो पण आईबापाची सेवा. आमच्या धुळ्याला एक वृद्धाश्रम आहे साक्री रोडला. मी एकदा त्या वृद्धाश्रमात गेलो होतो. एक रावेर तालुक्यातले बाबा होते. त्यांच्याकडे 35-40 एकर शेती आहे. दोघी पोरं UKला आहेत त्यांचे. मी 1.5-2 तास गप्पा केल्या आणि जाताना ते मला म्हटले, गजानन महाराज समाजाला माझा एक निरोप द्याल का? म्हटलं बोला ना. माझी प्रार्थना आहे. काय? समाजाला सांगा पोराला वकील बनवू नका, जज बनवू नका, शाळा मास्टर बनवू नका, तलाठी बनवू नका, ग्रामसेवक बनवू नका, वकील बनवू नका. म्हटलं बनवायचं तरी काय? म्हणे पोराला जर बनवायचंच असेल तर शेतकरी बनवा. म्हटलं का बरं? अहो एक तर शेतात पिकत नाही आणि पिकलं तर भाव भेटत नाही. दुर्दैव अवस्था आहे शेतकऱ्याची. का बरं शेतकरी बनवायला सांगता? तो म्हातारा म्हणे, बाबा या वृद्धाश्रमात 350-400 म्हातारे आहेत, पण एकही शेतकऱ्याचा माईबाप नाही, सर्व नोकरीवाल्याचे आहेत. माझी एकच प्रार्थना आहे की दादा या जगात सर्व गोष्टीला उपमा आहे रे, आई बापाला कशाची उपमा नाही. तू ठरव. मी आईला सूर्याची उपमा देतो. अरे सूर्यासारखं तेज आईच्या अंतःकरणात. सूर्य दुपारी चटके देतो, आई कधीच चटके देत नाही. आईला सूर्याची उपमा नाही, तू ठरव. मी आईला चंद्राची उपमा देतो. अरे चंद्रासारखं पांढरं शुभ्र शीतल आईचं अंतःकरण आहे. चंद्राच्या अंगावर काळा डाग आहे, आईच्या अंतःकरणात काळा डाग नाही राजा, म्हणून आईला चंद्र. तू ठरव. मी आईला सागराची उपमा देतो. अरे सागरासारखं विशाल आईचं अंतःकरण आहे. शेवटी सागराचं पाणी खारट आहे, आईचं अंतःकरण खारट नाही. आईला कशाची उपमा नाही? कविता पाठ आहे तुमची. नाभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवीस जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगीन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागे. आई माझी मायेचा सागर दिला तिने आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. यात पण आहे बरं मायेचा सागर. आई वडील, आई बी म्हटली आणि वडील बी म्हटले. सध्या बाबा लोकांनी बी नुसती आई धरली आहे. मग बाप कुठे गेला? घर बांधलं तरी घरावर लिहितो आईचा आशीर्वाद. मग बापाचा का धनुर्वाद त्याचा बी लिहि. अरे आईपेक्षा काकांवर उपकार बापाचे जास्त आहेत. आईचे उपकार दिसतात, बापाचे दिसत नाहीत. बापाचे प्रचंड उपकार आहेत. मायबापात भेद करू नका.
दोघांचे सारखे उपकार आहेत. नाही नाही, काकणभर बापाचे जास्त आहेत. फक्त त्याची सेवा करा बस जीवनात. काय बरं, माईबापाची सेवा का बरं करा माहिती आहे का? स्वर्गाला जाण्याकरता का? हां, पुण्य मिळवण्याकरता का? अजिबात नाही. लोकांनी बरं म्हणावं म्हणून? अरे बिलकुल नाही. मग मायबापाची सेवा करायची का बरं? तुमच्या पोरांनी तुमची सेवा केली पाहिजे म्हणून तुम्ही तुमच्या मायबापाची करा. कारण आता जग बदललं आहे. तुम्ही पोथी पुराणातल्या कहाण्या किती सांगा, लोकांवर त्याचा फरक पडत. लोक ऐकलेलं अनुकरणात आणत नाही, बघितलेलं अनुकरणात आणतात. सांगितलेल्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष नाही, बघितलेल्या गोष्टीकडे लक्ष असतं. आता तुमच्यावरूनच घ्या सर्व्यांनी दोघे हात वर करा पटकन. महिला पुरुष सर्व्यांनी दोघे हात वर करा. खाली हात करा बरं. मी काय म्हटलो तुम्हाला? हा, तुम्ही काय केलं? हे कोणाचं पाहून केलं? तसंच आहे. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती आहे. एवढे 45 लोक घरात आहेत तरी मूछ पाहिली का? कुठं गेले? मूछ सेवा करा, गोमातेची सेवा करा. तुम्ही जन्माला आलात तरी गाय लागते, मेलात तरी गाय लागते. जन्माला आलात, पाचीच्या दिवशी दिवा लावण्याकरता जी जागा सारवली जाते ती गायीच्या शेणानं सारवली जाते. जन्माला आलात तरी गाय, मेलात तरी गाय लागते. माणूस मेला की पुढं मटकं धरून चालणारा असतो ना, त्यात गायीची गौरी टाकलेली असते. तिचा धूर मागे चालणाऱ्या लोकांच्या अंगाला लागतो ना, अंगावर बसलेले किटाणू मारतो. म्हणून तो पुढं चालणारा मटकं धरणारा बनवतो. काय म्हणतात त्याला? पानड्या. पानड्या बनवण्याचं कारणच हे आहे. पूर्वी मोबाईल नव्हता, फटफट्या नव्हत्या. एखादी माणूस मेला की एक जण पायी जायचा आणि नातेवाईकांना बोलवून आणायचा. मग 3 दिवस ते प्रेत घरात राहायचं. त्या प्रेतावर बारीक किटाणू जंतू तयार व्हायचे आणि जे लोक अंत्ययात्रेत यायचे त्यांच्या अंगावर जंतू बसायचे. मग ही जंतू मारण्याची ताकद गायीच्या कुजलेल्या शेणात आहे. तुम्ही त्याला गौरी म्हणायचे. ती गौरी तोडायचे, मटक्यात भरायचे आणि सर्वात लहान पोराच्या हातात द्यायचे. का बरं? तो लहान असला म्हणजे त्याची उंची कमी, जितकी उंची कमी तितकं मटकं जमिनीच्या जवळ जायचं आणि त्याला पुढे चालायचे. का बरं? मागं चालणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर तो धूर लागायचा, अंगावर बसलेले जंतू मरायचे आणि लोक रोगराईपासून वाचवायचे. आता गायच जिवंत नाही राहिले. आग्याच्या मटक्यात का, त्या पानड्याच्या मटक्यात का बकरीच्या लेंड्या टाक सांग. हां, अरे गाय नाही तो कुछ नाही. आज महाराष्ट्रात 70% महाराष्ट्रात गायीच्या गौरीवर प्रेत जाडले जातात. मारुतीरायांच्या साक्षीनं सांगतो, या सुपीक डोक्यातली कल्पना आहे ती. आम्ही सर्वात पहिला प्रयोग अंमळनेरला सक्सेस केला. गायीच्या गौरीवर प्रेत जाडले. मी 9 कारणं सांगतो गायीच्या गौरीवर प्रेत का जाडावेत. सांगता 9:30 वाजले. आता जाऊ द्या ना घरी, लय झालं. मी अर्धा तास फक्त राहुल दादांना घाबरून कीर्तन केलं. नाहीतर माझी खरंच मानसिकता नाही. मी खरं सांगतो, इतक्या लांबचा प्रवास करून येणार आणि आपल्याला सवय नाही एवढ्या लांब फिरायची बरं का. पण तरीसुद्धा इतक्या लांब मामांकडे यायचं होतं. पण ते गाडीचे ब्रेक पॅड खराब झाले. ते नाशिकला अत्यंत गोड गाव आहे तुमचं. नाशिक शहराला लागून आहे. अत्यंत सदन तुम्ही लोक आहात. जेवढी तुमच्याकडे प्रॉपर्टी मोठी आहे ना, तेवढे तुमचे अंतःकरणसुद्धा मोठे आहेत. तुमच्या सर्वांचे चेहरे अत्यंत प्रफुल्लित आहेत. मला नाशिक जिल्ह्यातल्या टोप्या फार आवडतात. तलवार वागवण्याची गरज नाही, मारून फेकली तरी मर्डर आहे. अशी कोणेदार असते नाही का. आणि सध्या तरी आमच्या राहुलदादांमुळे खूप येण्याचा प्रसंग येतो. निडोबारायजी महाराज असतील, आमचे बाबाजी असतील, सर्वांनी गोड साथ दिली. सचन महाराज तर काय खूप मोठे मृदंगाचार्य आहेत. आम्हाला आमच्याकडे लक्ष असू देत जा. आदरणीय खरंच मोठे आहेत. मी चेष्टा करत नाही बरं का. जे अख्ख्या महाराष्ट्राला वाजवतात हे त्यांना वाजवतात. जास्त मोकळं बोलायला लावू नका. पुढं तुम्हाला अनुभव येणारच आहे 6व्या दिवशी बरं का. सांगण्याचा उद्देश असा आहे. पुनश्च एकदा सर्वांचे खूप आभार. हे उद्याचं भविष्य आहे. या सर्वांना खूप साधुवाद देतो. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है और बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है. ह्या सर्वच महाराज लोकांना खूप साधुवाद. आणि ज्या ताईंकडे हे सर्व मुली शिकतात ना, माय मावल्यावर तुम्हालाही खूप धन्यवाद. हां, सर्व शांत चित्ताने बसलात. सर्वांचे आभार. मारुतीरायांना प्रार्थना, मारुतीराया सर्वांचं बरं करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांना उदंड असं आयुष्य द्या, सर्वांना धन द्या, दौलत द्या, इस्टेट द्या, प्रॉपर्टी द्या, पैसा द्या, सर्वांच्या अगोदर मला द्या. मी अशी मारुतीरायांना प्रार्थना करतो.
बोलण्याच्या ओघात काही चुकलं माझं वाक्य मला परत करा. करविली तैशी केली कटकट बरवी का नीट देव जाणे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडे वा गोडे उत्तरे क्षमा अपराध महाराज नाही 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 उच्चारित अधिकार म्या करा 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 क्षमा अपराध महाराज. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. निवृत्ती राया माझा निवृत्ती राया माझा निवृत्ती राया सोपान मुक्त ज्ञान सखाया सोपान मुक्त ज्ञान सखाया सोपान मुक्त ज्ञान सखाया सोपान मुक्त ज्ञान सखाया निवृत्ती राया माझा निवृत्ती राया माझा निवृत्ती राया. तुकाराम तुकाराम तुकाराम. सप्ताह कमिटीला एक विनंती आहे. नगरीमध्ये चालू असलेला नामयज्ञ सोहळा आणि या निमित्ताने आज या पवित्र प्रांगणामध्ये महाराष्ट्रभूषण भागवताचार्य आदरणीय आमचे जिवलग मित्र शिवमहापुराण कथा प्रवक्ते आदरणीय हरिभक्तीपरायण गजाननजी महाराज वरसाडेकर यांनी आपल्या प्रांगणामध्ये येऊन प्रथमच आपल्या या पंचकृषीमध्ये येऊन सुंदर असं कीर्तन सेवा समर्पित केली. एकदा महाराजांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. आदरणीय